आजचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे प्रमुख मार्गदर्शक होते. उच्च व परदेशी शिक्षणातील परदेशी स्कॉलरशिप याची आव्हाने, विद्यार्थ्यापुढील आव्हाने याच्या संदर्भात ते प्रमुख मार्गदर्शक होते आणि संबंधित शिक्षण संचालक उपस्थित होते. प्रकुलगुरू, कुलगुरू हे सगळे उपस्थित होते आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला मार्गी लागाव हाच आमचा हेतू होता. या गोष्टीने हा आजचा कार्यक्रम होता. उद्देश काय त्यांचं म्हणणं होतं, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं होतं की विद्यार्थ्यांना भरपूर अडचणी येतात. ज्यावेळेस परदेशात जायचं असतं, वेगवेगळे डॉक्युमेंट, वेगवेगळे कोर्सचे विद्यार्थी असतात, त्यांना ज्यावेळेस अडचणी येतात त्यावेळेस संबंधित अधिकारी तिथे लवकर काम करत नाही. त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. काही काही वेळेस विजा भेटला तरी हे होतं नाही का, कॉलेजला थोडेस अडचणी येतात. आता संबंधित मॉडर्न महाविद्यालयात एक संबंधित प्रश्न आलता प्रेम बिराड याचा, की त्यांनी कॉलेजकडे विद्यार्थ्यांनी मागणी केली असता त्याचं विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचा कॉलेजचा हेतू होता का हे आम्हाला अजूनपर्यंत समजलेलं नाही. त्या संदर्भात त्यांना बी आम्ही निवेदन देऊन विचारलं होतं की नेमकं प्रकरण काय होतं त्याचं आम्हाला माहिती द्या, की विद्यार्थ्याची चुकी होती का तुमची चुकी होती. त्याचा एक अहवाल येणं बाकी आहे अजून. ते आल्यानंतर आपण त्याच्यावरती पण सांगू. आणि आता तेच डोळ्यासमोर ठेवून आम्ही विद्यार्थी ज्यावेळेस ह्या कॅम्पसमध्ये, विद्यापीठामध्ये, बार्टीमध्ये फेलोशिपसाठी याच्यासाठी संघर्ष करत असतात त्यावेळेस आम्ही त्यांना बघितले की काय प्रकारे विद्यार्थी आमच्याकडे येतात. आम्ही त्यांना कसा मार्गदर्शन करून साहेबांचं कोऑर्डिनेट करून हे अधिकाऱ्यांशी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होता. योजना राबवण्याचा आता हेच हेतू होता की आजच्या चर्चासत्रात आता इथून पुढे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनी आमच्याकडे कंप्लीट करावं. ते आम्ही संदर्भ जाऊन त्या अधिकाऱ्याशी जाब विचारू योजनेचे. असे प्रकार जे आहेत जास्त करून बहुजन समाजाच्या मुलांवरच घडतात, त्याच्यावर काय तुमचं? हो, SC ST विद्यार्थ्यांनी शिकू नये आणि त्याचा प्रयत्न भरपूर वेगवेगळ्या स्तरावरनं केला जातो. पण त्याला न्याय द्यायचं काम आम्ही करणार आमच्या पॅन्थर स्टाईलने. कसा संघर्ष करणार? या देशामध्ये बाबासाहेबांच्या अगोदरपासून या समाजावरती प्रत्येक प्रकारचे हल्ले होत आलेले. हे हल्ले या समाजासाठी आणि या विद्यार्थ्यांसाठी नवीन नाही, कारण या हल्ल्यातूनच आमच्यासारखे नवीन नेतृत्व तयार झालेले आहे. परंतु किती दिवस अशी मानसिकता या प्रशासनाची राहणार किंवा दुसऱ्या समाजातील काही विद्यार्थ्यांची राहणार की एखाद्या विद्यार्थ्याला जर तो त्याच्या बुद्धिमत्तेवरती पुढे जात असेल, एखादा विद्यार्थी त्याच्या एका परिपूर्ण अभ्यासक्रमामुळे पुढे जात असेल तर त्याला डावलण्याचं काम हे पहिल्यापासून होत आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे, आम्ही शासनाशी, विद्यापीठ प्रशासनाशी या वारंवार भांडणं करत असतो, मोर्चे काढत असतो की असे जातीवरून किंवा जातीला धरून एखाद्या विद्यार्थ्यावरती अन्याय होत असेल तर या पुरोगामी महाराष्ट्राला ते न पटण्यासारखं आहे. काय होतंय, तुमची ताकद कमी पडतीये का, काय कमी होतंय की हे अन्याय दिवसेंदिवस वाढतच चाललंय? काय कुठं प्रॉब्लेम आहे? ताकद कमी पडण्याचा विषय नाहीये. एखाद्याच्या बुद्धीमध्ये जर, मेंदूमध्ये जर विष पेरलेलं असेल तर कितीही आपण सुरक्षितपणे जर राहिलो तरी या अशा घटना घडत राहणार. परंतु ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज वाचले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले असतील, महात्मा फुले वाचले असतील, शाहू महाराज वाचले असतील, त्यांना समजले असतील, ते असे भ्याड हल्ले आणि असे पळपुटे कधीच काय करणार नाही. कारण या समाजामध्ये न वाचल्यामुळे भरपूर काही त्रुटी राहिलेल्या आहेत. त्यामुळे असे बिनबुडाचे हल्ले होत राहतात आणि समाजाला, एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचं काम केलं जातं. काय तुमच्याकडे काही टार्गेट आहे की कधी ह्या हल्ले थांबतील आणि तुमची रणनीती काय असणार आहे? हल्ले थांबतील न थांबतील ते हे आहेत. आज बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एवढे पोलीस असताना सुद्धा वारंवार गुन्हेगारीच्या घटना घडत असतात. परंतु आमचं एक म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी, मागासवर्गीय विद्यार्थी असतील किंवा कोणत्याही समाजातले विद्यार्थी असतील, अशा विशिष्ट प्रकारच्या आमिषाला किंवा विशिष्ट प्रकारच्या छळवणुकीला बळी न पडता त्यांनी आपल्या अभ्यासावरती, आपल्या करिअरवरती फोकस करून
या देशामध्ये आपण अधिकारी कसं बनू शकतो, या देशामध्ये आपण परिवर्तन कसं आणू शकतो, याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि समाजाला योग्य दिशेने नेण्याचं काम हे तरुण विद्यार्थी करत असतात. त्यामुळे तरुणांनी ह्या बाकीच्या गोष्टीवरती विचार न करता आपल्या ज्या महापुरुषांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीवरती जर आपण चाललो तर आपण नक्कीच पुढे जाऊ. आणि हे कधी ना कधी एक दिवस ही विषमता या देशातून संपेल आणि आपण एक या जगातील सर्वोत्कृष्ट अशी लोकशाही असलेला देश आपण या तरुणांनी घडवू शकता, हे मी आज तुम्हाला ठामपणे सांगू शकतो.